गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सचिन. अब ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवला बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. सचिन टू सचिन आपण पाहतोय, पण एक सचिन छोटा तर एक सचिन मोठा. पण गोलंदाजी मार्गावर एक सचिन आहे, फलंदाजीसाठी एक सचिन आहे. आता मात्र खूप छान अशी फलंदाजी करतो सचिन. सचिन टू सचिन पाहतो आपण. एक संघाचा सचिन तर लेनार्ड संघाचा सचिन. आता मात्र एक सचिन भारी ठरलाय. बघा दुसरा चेंडू त्याच दिशेने, तोच फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पण आता मात्र 4 धावांसाठी चौकार आहे आणि मागील चेंडूवर एक षटकार होता. काय फटकेबाजी पाहायला मिळली तर सचिनच्या बॅटतून बघायला मिळते. डीजे डीजे पाहायला गेले तर काय फलंदाजी करतोय. कारण की सचिन याला माहित आहे चौफेर फटकेबाजी करावी लागेल. कारण की साडगाव संघ सुद्धा पराभूत होऊन आलाय. तो सुद्धा एक खवळलेला संघ आहे, तेवढा ताकदीचा संघ आहे. त्याच्या समोर आम्हाला जास्त धावा उभाराव्या लागतील. कारण की साडगाव संघामध्ये खूप ताकदीचे फलंदाज आहेत. जाऊया मैदानामध्ये पुढचा चेंडू. आता मात्र कुठेतरी ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये बॅटीची लिडिंग इच लागले. यष्टिरक्षक पाहायला गेले तर खूप छान असा यष्टिरक्षक विनीत आहे. विनीत एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. कारण की जेव्हा जेव्हा पाहिले या मैदानावर विनीतने हा मैदान पूर्ण गाजवलेला आहे. कारण की एक मॅच आपण पाहायला गेले तर विनीत याच मैदानावर अर्धशतकी पारी खेळणारा. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय आणि तिथे मात्र आमचा प्रेक्षक वर्ग, गुणी प्रेक्षक वर्ग बबलू दादा आणि मात्र ज्यावेळेस चेंडू त्याच्याकडे जातोय, चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार गेला की तो चेंडू आम्हाला आणून देतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या होते आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातो. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला. दिसणे क्लासिकल फटका म्हणून ओळखला जातो. मारण्यामध्ये माहीर असलेला हा सचिन. एक सचिन पाहायला गेला तर गोलंदाज आहे, पण एक सचिन मात्र सचिन तेंडुलकर सारखा फलंदाजी करतोय. चौफेर फटकेबाजी काय म्हटली जाते ना, ती मात्र या सचिन कडून पाहायची. काय या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनच क्षेत्ररक्षक पिटूच्या बाहेर राहतील, म्हणजेच बाउंड्री लाईनच्या लगत पाहायला गेले तर नक्कीच, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि चौफेर फटकेबाजी करतोय. नक्कीच पाहायला गेले तर धावसंख्या झाली ती मात्र 19 धावा. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय. तिथे मात्र दुरून क्षेत्ररक्षक येणार. चेंडू कॅरी केला गेला तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला गेले तर धावा झाल्यात 20 धावा. काय फलंदाजी केली. नक्कीच फलंदाजी आवडली असेल त्याच्या डगआउट मधून त्याच्यासाठी नक्कीच क्लॅप केल्या जातील. पहिलं पिटूचं षटक पाहायला गेलं तर खूपच मागडा ठरला सचिन. अप्रतिमाची फटकेबाजी केली का सचिनने.
शेवटच्या चेंडू एक धाव घेतली गेली, कारण की सचिन याला माहित आहे का P2चे जेवढं चेंडू मी माझ्या बॅटीतून खेळेल तर माझ्या संघासाठी धावा जास्तीत जास्त उभारेल. सचिनच आहे नक्कीच, अजूनही एकही चेंडूचा सामना मात्र केला नाही त्या प्रतीक याने, आणि पूर्णपणे 20 धावा तर पाहायला गेल्या तर सचिनच्याच बॅटीतून आल्यात. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय कुणाल, आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर एक खूप छान असा फटका सजवला, 4 धावांसाठी आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दर्जेदार चौकार. मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार घेतला गेलाय. पवे पुढचा चेंडू लोवर फुलतो चेंडू, तेवढा ताकदीचा फटका, हवाई सफर, चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार. करतो हा सचिन अप्रतिमाशी फटकेबाजी, कारण की सचिन याला माहित आहे की 2 षटकामध्ये जेवढे मी धावा उभारेल तेवढे आपल्या संघासाठी चांगल्या ठरतील. या षटकाराने संघाची धावसंख्या सांगायचं तात्पर्य झालं तर धावसंख्या होते ती मात्र 30 धावा, आणि कब्बल 30 धावा सचिनच्याच बॅटीतून आल्यात. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, मला तरी वाटतंय हा सुद्धा येतोय 6 धावांसाठी, षटकार षटकार षटकार. धन्यवाद डीजे. त्याच्या बॅटीतून मिळाले. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. नक्कीच हॅट्रिक षटकार मारण्याचा धाडस केला त्या या सचिन याने. काय फलंदाजी, धन्यवाद डीजे. पाहायला गेलं तर जेवढ्या चेंडूंचा सामना केलाय या सचिन यानेच केलाय, आणि त्या चेंडूवर मात्र धावा केल्यात 42 धावा. 10 चेंडू मध्ये 41 धावांवर खेळतोय संघाच्या 42. काय फटका सजवला ऑफ साइडच्या दिशेने, गल्ली पॉइंट मध्ये क्लासिकल फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला जाईल, चेंडू फेकी होईल, तत्परता 2 धावा, आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली. संघाची धावसंख्या होती ती मात्र 44 धावा. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आहे या षटकातील. काय फलंदाजी करतोय, नक्कीच प्रेक्षक वर्गांचं आणि आपल्या संघाचं मन जिंकलं या सचिन याने. आता मात्र कुठेतरी गोलंदाजीमध्ये गोलंदाज भरकटतोय. वाईट चेंडू पाहायला मिळाला, कारण की त्या फलंदाजाने काय आक्रमण केलं या गोलंदाजावर. नक्कीच कुठेतरी एक नौका गोलंदाज आहे, साडगावच्या तालमीमध्ये शिकत आहे, विश्वासाच्या तालमीमध्ये, आणि कुठेतरी आता मात्र मागणं ठरलाय आणि कुठेतरी तुटून पडला हा सचिन. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय, जाल्यामध्ये फसवलाय, पण तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. ज्या वेळेला चेंडू जज करायचं होतं, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवायचं होतं, एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेची पूर्तता, आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. नक्कीच काय फलंदाजी केले, 12 चेंडूंचा सामना केला, वैयक्तिक स्वतःच 12 चेंडू खेळला आणि 12 चेंडू मध्ये धावा मिळवल्यात त्या मात्र 45 धावांवर खेळतो स्वतः, आणि संघाच्या धावा आहेत त्या मात्र 47 धावा. नक्कीच 2 व्हाईट आहेत, पण बाकी सर्व धावा ज्या आल्या त्या बॅटीतून, सचिन याच्या बॅटीतून.
काय फलंदाजी केले, 45 धावा म्हणजे याच स्पर्धेमध्ये अर्धशतकी पारी करतो की काय. कारण की मागील मॅचचा एक फलंदाज होता कासगाव संघाचा, त्याच्या बॅटीतून 47 धावा आल्या होत्या आणि या फलंदाजाच्या बॅटीतून 45 धावा आल्यात आणि अजून हा मैदानामध्ये आहे, अजून 3 षटक सुद्धा बाकी आहेत. काय फलंदाजी करतो नक्कीच. आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी ऋषी येतोय. पाहूया ऋषी कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण की आता मात्र प्रथमच स्ट्राईक एंडला जाईल तो मात्र फलंदाज प्रतीक. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला चेंडू, मात्र नक्कीच कुठली धाव घेतली नाही त्या चेंडूवर. धाव घेण्याचा धाडस होता पण सचिनने रोखलं, कारण की त्याला माहित आहे का यष्टीरक्षक सुद्धा माझ्याच नावाचा एक ताकदीचा फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक आहे सचिन, आणि त्याच्या हातामध्ये जर चेंडू गेला तर नक्कीच तो रनआउट करण्यामध्ये यशस्वी ठरेल. तेच समजलं सचिनने आणि कुठली धाव घेतली नाही, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू प्रशांत यांनी स्पर्श केला, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळला प्रतीक. आता मात्र कुठेतरी स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक विनीत येतो धावत. कुठे चुकी करणार नाही, कारण की एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो हा विनीत, आणि नक्कीच कुठेतरी एकच धाव घेतली गेली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली लेनार्ड संघाची 48 धावा. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईक एंड आलाय, नक्कीच अर्धशतकी पारी मारतो की काय या नामदेव 11 ट्रॉफी मध्ये. साई एकविरा चषक आहे आणि आता मात्र कुठेतरी लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. पुन्हा एकदा विनीत त्या चेंडू खाली आहे आणि विनीत कुठली चुकी करणार नाही. नक्कीच एकच धाव घेतली गेली आणि एका धावावर समाधान मानलं जातं. एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. षटकातील पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा हलकासा कट केला चेंडू, तिथे मात्र कुठला क्षेत्ररक्षक नाही, दूरवरील क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. सचिन याला माहित आहे आपण कुठेतरी खूप छान अशी फलंदाजी केले, नक्कीच हा गोलंदाज खूप छान असा गोलंदाज असेल, त्याच्यावर जर मोठे फटके नाही आले तरी चालेल, पण मात्र एकेरी दुबारी धाब्यावर लक्ष देऊन या संघाची धावसंख्या आपल्या जास्तीत जास्त उभारण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच या सचिनच्या संघाच्या 50 धावा झाल्यात आणि नक्कीच सचिनच्या 46 धावा. आता मात्र काय फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय छत्रपतीचा छावा आणि मारतो या साई एकविरा चषक मध्ये 6 धावा. नक्कीच धन्यवाद. पाहिलं गेले तर या नामदेव विलियन चषक मध्ये साई एकविरा चषक आपण पाहतोय, या चषक मध्ये अर्धशतकी पारी पूर्णपणे पार पाडली या सचिन याने. वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 50 धावा, 52 धावा केल्यात. काय फलंदाजी, नक्कीच अप्रतिमाची फटकेबाजी. जाऊया मैदानामध्ये काय तुटून पडलाय हा गोलंदाजांवर सचिन. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव घेईल आणि एकच धावा समाधान मानलं जात आहे. संयमी केली गेली ते या फलंदाजाने खूप छान अशी. नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्या तर लेनार्ड संघाच्या धावा होत्यात प्रगतीपथावर 57 धावा. पाणी घेऊन जायचे, स्पीडअप करायचे जरा.
चला स्पीडअप करायचंय 95. कारण की काय फलंदाजी केले, नक्कीच धावसंख्या पाहायला गेल्या तर 3 षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात. 57 धावा. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय, नौका गोलंदाज वापरला जाईल. सूरज, बघूया सूरज कशा प्रकारे कामगिरी करेल हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण की भरपूर धावा तर आल्या या 3 षटकामध्ये, कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हा ट्रॅकर चेंडू ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघते त्याच प्रकारे हा फटका सचिनच्या बॅटीतून पाहायला गेला तर नेतृत्व असा फटका पाहायला भेटतो आणि 6 धावांसाठी षटकार येतोय. पारणं फेडणारा हा फटका पाहायला मिळाला. नक्कीच या सचिन याच्या बॅटीला जेवढे चेंडू स्पर्श होतात ना, नक्कीच 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, कारण की सचिन स्ट्राईकला आहे. बघूया नक्कीच कुठेतरी यष्टीरक्षकाकडे अपील केली होती पंचांच्याकडे, पंचांनी ती अपील फेटावली. कारण की सचिन याला माहित आहे एक सचिन माझ्याच नावाने फलंदाजी करतोय, त्याला आपण कुठेतरी यष्टीरक्षक करून बाद केलं तर नक्कीच कुठेतरी आपल्या संघाच्या धावा तर रोखतील. विश्लेषण करायचं गेलं तर 2 फलंदाज नॉट आउट फलंदाजी करतात. एक फलंदाज मारतो तर एक फलंदाज त्याला कुठेतरी संयमी खेळ करतोय. पुन्हा एकदा बॅटीला स्पर्श झालाय, 6 धावांसाठी आलाय षटकार. साडगाव संघ का आम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. नक्कीच फलंदाजी करत असतो तर आमच्या गोलंदाजांवर असे फटके नसते पाहायला मिळाले, पण काय करावं मित्रांनो, आम्ही एक निर्णय घेतला. नक्कीच ज्या वेळेस ज्या वेळेस आम्ही गोलंदाजी करतोय तर हे फलंदाज अशा प्रकारे फलंदाजी करतील तर नक्कीच आम्ही सुद्धा आमच्या हातात जेव्हा बॅट येईल त्यावेळेस आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ. कारण की बलाढ्य संघ आहे तो मात्र साडगाव संघ. नक्कीच कधी कुणाला कमी नका समजू. क्रिकेट इथे नॉटी चॅलेंजेस गेम आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा मी सांगतोय तेव्हा तेव्हा नक्कीच हे घडतंय. एक संघ जेव्हा मारत असतोय त्यावेळेस दुसरा संघ हे ऐकतोय. कारण की आम्हाला जर मारले तर आम्ही पुन्हा तुम्हाला सुद्धा मारून दाखवू. षटकाराने पाहायला गेलं तर संघाचे धावसंख्या होते 69 धावा. खूप छान अशी फलंदाजी करतोय. नॉट आउट 69 धावा. इष्टांच्या खूपच बाहेर टाकला गेला चेंडू. वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी गोलंदाज भरकटलाय कारण की त्याला माहित आहे की सचिन काय फलंदाजी करतोय. मी जर त्याच्या समोर जर चेंडू टाकला तर नक्कीच षटकार जातोय. 70 धावा कंप्लीट झाल्यात. नॉट आउट फलंदाजी 70 धावा. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय. पाहूया गोलंदाज कॉटन बोर्ड. खूप छान असा झेल टिपला गेला. नक्कीच स्वतःच्या फॉलोतर मध्ये कुठेतरी एक दीर्घ श्वास घेत असला गोलंदाज जो सचिन कुठेतरी खूप छान अशी फलंदाजी करत होता त्याला बाद करण्यामध्ये मी यशस्वी ठरलोय. नक्कीच मी या संघाचा कुठेतरी एक चांगला गोलंदाज ठरलोय. डीजे खूप छान अशी फलंदाजी करून बाद झाला. नक्कीच क्लॅप करायचे डगआउट मधून त्याच्यासाठी. एक नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. संकेत जातो मैदानामध्ये. खूप छान अशी फलंदाजी. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र गल्ली पॉइंट मध्ये काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. नक्कीच 3 धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती मात्र लेनार्ड संघाची. 71 धावा.
अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पंच. 7 चेंडू फक्त आपल्याला काउंट करायचे आहेत. हर्षल नक्कीच ऑर्गनायझर आहेत, सगळीकडे लक्ष द्यावं लागतंय म्हणून काहीसा डोक्यावर परिणाम. शेवटचा चेंडू या षटकातील. लोवर फुलटो चेंडू तेवढा ताकदीचा फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव पूर्ण बघूया दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाले. 2 धावांनी पाहायला गेले तर संघाची धावसंख्या पोहोचली गेली. 73 धावा. अजून एक षटक पूर्ण शिल्लक आहे. बघूया कोण येतो गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप करा विनीत. पुढील गोलंदाज पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ऋषी येतोय अंतिम म्हणजे 5वं षटक टाकण्यासाठी. रेकॉर्ड ब्रेक होतो की काय याच मैदानावर. नक्कीच आपण दुपारच्या सत्रामध्ये जे अन्नग्रहण करतोय ते अन्नग्रहण आपल्याला ज्या हॉटेलच्या नावाने दिले गेले तो म्हणजेच ओम साई चायनीज सेंटर. तसेच प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून आज पूर्ण जेवणाची व्यवस्था पाहायला गेली तर ओम साई चायनीज सेंटर तसेच दुसरेच आमचेच जयेश दादा यांच्याकडून सुद्धा एक पूर्ण आज जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळेल. जीव धाबा या 2 धाब्यांच्या कडून आम्हाला आज जेवणाची व्यवस्था या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान आहे. त्या दोन्ही 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण जाऊया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान असा सजवला. तिथे मात्र विनीत येणं. विनीत कडून झाली चुकी. परिणाम 4 धाबा. पाहायला गेलं तर एका संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो आणि त्याच्याकडून सुद्धा झाली चूक. सापगाव संघाने मात्र हाईट स्कोर केला या स्पर्धेमध्ये. रेकॉर्ड ब्रेक होतो की काय. आता मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या स्वरूपात त्याच दिशेने त्याच ठिकाणी पुन्हा एकदा विनीत कडून झाली चुकी. परिणाम 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाले आणि जो क्षेत्ररक्षक चुका करतोय तो या संघाचा एक नावाजलेला खेळाडू म्हणून आहे. त्याच्याच कडून होतात चुका आणि चौकाराने संघा अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र उंचावून माराच्या नादामध्ये आता मात्र कुठेतरी एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली. बघू दुसरी धाव घेतो की काय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. मध्ये मात्र आता एक गडी बाद करतोय. पाहायला गेले तर धावसंख्या झाली ती मात्र 86 धावा.
काय फलंदाजी केली लेनाड संघाच्या फलंदाजाने, तुटून पडलाय या साडगाव गावातील गोलंदाजांवर. षटकातील पुढचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू असेल नक्कीच, या षटकातील 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. अब ट्रॅकर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळाला. हा आलाय संकेतच्या बॅटीतून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. नक्कीच या चौकाराने पाहायला गेले तर संघाची धावसंख्या होती ती मात्र लेनाड संघाची 90 धावा. मला वाटलं होतं कुठेतरी सापगाव संघाचा रेकॉर्ड ब्रेक होईल की काय. 94 धावांचं धाडस केलं होतं सापगाव संघाने, तो मात्र तुटेल. करण्यासाठी हवेत साडगावकरांना. पहिली मॅच साडगावकर पराभूत झाले, परंतु ही दुसरी मॅच 91 धावा खूप मोठा डोंगर पार करायचा असेल तर सचिन विशे सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी 5 षटक खेळावे लागतील. कारण सचिन विशे जर राहिला 5 षटकांपर्यंत तर निश्चितच या 91 धावा तो करू शकतो. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग केली लेनाड संघाने, तर लेनाडच्या सचिन या खेळाडूने 65 धावा, की ज्यामध्ये जर बघितले आपण तर 6 षटकार होते, 7 षटकार, 7 षटकार आणि 3 चौकार. काय खतरनाक बॅटिंग सचिनने केली. तर हिव संघाचे कर्णधार 18 चेंडूंमध्ये 65 करणारा सचिन आणि परिणामी 91 धावांची गरज आहे. हो, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल, अवांतर धाब्याने या ठिकाणी श्री गणेश होतोय. 1 धाव धावफलकावर या ठिकाणी सजली गेली. तर जिंकण्यासाठी अगदी पहिली कसोटी आपण जर बघितली
तर साऊथ आफ्रिका विपक्ष इंडिया ही मॅच चालू आहे आणि इंडियाचे जर बघितले तर 304 धाब्यांवर 8 फलंदाज बाद झालेत आणि चांगली धावसंख्या आहे. ओ बीट होत आहे, वेल बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला रोहितचा. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर हा चेंडू बीट करतायत ऑफ स्टंप वरून. ही विपक्ष नामदेव 11 दसई बी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचंय. तर सचिन विषय डॉट बॉल खेळून चालणार नाहीये, 91 धावांचा डोंगर पार करायचे. तर आमचे बबलू तर बबलूचं कौतुक करेल. यावेळेस बघितलं तर काय फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. अगदी टोजला लागून देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. म्हणजे बॅट किती स्ट्रॉंग असेल, त्याचा बॉटम हँड किती स्ट्रॉंग असेल. अगदी ऑन साइडला उडवले, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा षटकार. बॅक टू बॅक, एक षटकार त्यानंतर एक चौकार. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉडमॅनचा वापर केला. हवाई सफर, जितकी उंची तितकंच अंतर. आणि सचिन विषे या 91 धावांचा या 6 धाव्यांनी करतोय कमी अंतर. षटकार. आस्किंग रन रेट जर बघितला तर जितके षटकार येणार तर सचिन मारू शकतो लेनार्डचा, तर सचिन विषय देखील मारू शकतो साटगावचा. म्हणजे सचिन हे नाव काय सांगून जातं, तर खूप काही सांगून जातं. हो बीट होत आहे, गुड बॉल, वेल बॉल. तर 2 डॉट बॉल झालेत, परंतु 3 कनेक्ट झालेत. आणि जितके कनेक्ट झालेत तितके बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेत. हिव संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऍज ऑलवेज कॅप्टन जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच घेत असतो. Oh, it's a going stand and delivered. बॅट वर कनेक्शन झालं, स्वीट साऊंड आलं. अगदी बॅटच्या मधोमध रडार मध्ये त्याच्या मिरिट वर खेळला सचिन विषे. अँड वन ऑफ द बिगेस्ट मेनी माइल्स, ह्यूज अँड हँडसम सचिन विषे, ब्रँडेड टिपिकल षटकार. अंक 0.5 ची सरासरी हवी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकात तब्बल 3 षटकार एक चौकार आलाय.
आणि ही मॅच जर साडगावकरांना जिंकायची असेल तर सचिन विषयला शेवटच्या चेंडूपर्यंत 30वा चेंडू देखील खेळावा लागेल, तर मात्र 91 धावा होतील. कारण अगदी बघितलं तर ज्यावेळेस 434 झाल्या होत्या त्यावेळेस हर्षल गिब्सला देखील थांबावं लागलं होतं. हर्षल गिब्स नंतर अगदी बघितलं तर स्मिथला देखील खेळावं लागलं होतं आणि शेवटी मॅच फिनिश करण्यासाठी वंडर मर्वे या बॅट्समॅनला देखील खेळावं लागलं. म्हणजे प्रत्येकाने त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिला होता. परंतु जर विचार केला विनीत विषय असेल, विनीत विषय चौकारांचे फलंदाज आहेत, परंतु सचिन विषय असा फलंदाज आहे की जो या ठिकाणी एका षटकात 6 षटकार देखील मारू शकतो. कारण त्याने पहिल्या षटकात मारून दाखवलेत. नवीन चेंडू असताना जर तो 3 मारू शकतो, ज्या वेळेस त्या गोलंदाजाने चेंडूची शाईन जाणार 2 षटकानंतर, तर मात्र सचिन विषय खतरनाक या ठिकाणी खेळताना बघेल. ऑन साइडला उडवला, टायमिंग नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आणि जी स्ट्राईक कोणाला आली आहे सचिन विषयला. धावसंख्या धावफलकावर 24. 18ची धावसंख्या या ठिकाणी पाहिजे. प्रत्येक षटकात 18.05 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 18 तर पाहिजे. मग अशा वेळेस एक चेंडू किती महत्वाचा आहे. सचिन आले तर ज्यांनी फलंदाजीमध्ये 65 धावा 7 षटकार मारले होते तेच गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेट. ऑन साइडला फील्ड रिस्ट्रिक्शन. आता या ठिकाणी बघितलं 3 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली गेली आहे आणि बचावले गेलेत. 2 धावा मिळतील. 26 धावा धावफलकावर. 17ची सरासरी 18ची सरासरी हवी आहे. प्रत्येक षटकात तुम्हाला 18 धावा येणं गरजेचे आहेत. पहिले षटक आस्किंग रन रेट नुसार चालू आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 धावा आल्यात 2 चेंडूंमध्ये. सचिन वेल बॉलिंग. तांबून खेळताय, चांगला चेंडू आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अगदी तैनात केलेत. चेंडू गॅदर करेपर्यंत बॅट्समनला 1 सिंगल मिळेल. सचिन किती गोलंदाज जबरदस्त आपल्या फिंगर रोलचा वापर करतोय, बोटांची जादू दाखवतोय आणि सचिन विषयला ओव्हरपिच चेंडू टाकत नाही. अगदी बघितलं तर शॉर्ट पिच चेंडू टाकत नाही. का त्याला माहिती आहे की सचिन विषय ज्या पद्धतीने लॉफ्टेड 6 मारतोय त्याला ओव्हरपिच चेंडू हा हानिकारक ठरेल. शॉर्ट पिच चेंडू होता बॅटची या ठिकाणी फ्लो ओपन केला आणि चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी डीप थर्डमॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेस करीपर्यंत 2 धावा मिळतील. या दुहेरी धावेने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत सचिनचे. सचिनने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात या 4 चेंडूंमध्ये आणि प्रत्येक षटकात 17ची सरासरी हवी आहे. आक्रमण करावं लागेल. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी मिस कॉलिंग झालं. शेवटच्या मोमेंटला सचिनने विनीतला पाठवलं, परंतु या मॅचला जर जिंकून कोण देऊ शकतो तर सचिन विषय. आणि त्याला जर स्ट्राईक मिळाली नाही तर मात्र साडगावकरांसाठी खूप कठीण जाणार ही मॅच. कारण आता फील्ड रिस्ट्रिक्शन संपणार. या 2 षटकानंतर सगळे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर म्हणजे ऑलमोस्ट बाउंड्रीवर जाणार. फुल टॉस आणि उडवलाय लंगनच्या डोक्यावरनं 6 धाव्यांसाठी विनीत विषय इज ब्रँडेड षटकार. गेला अगदी 35च्या घरात पोहोचवलंय. 17-17ची सरासरी बघितली तर 34 होतात. या ठिकाणी 35 झाल्यात. साडगावकर आपल्या रुळावरून अगदी योग्य रीतीने चाललेत. 18 चेंडूमध्ये 56 धावांची गरज. प्रत्येक चेंडू बागेत समीकरण बघितलं तर कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. परंतु ज्या पद्धतीने सचिन आणि विनीत खेळतोय, साडगावकर 91 धावांचा डोंगर सह्याद्री पर्वत पार करतील. कारण ज्या पद्धतीने ही वाटचाल चालू आहे. कारण मित्रांनो मी एवढं निश्चित म्हणेल की वादळे जेव्हा येतात तेव्हा आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. वादळे जेव्हा येतात तेव्हा आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. वादळे जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, तर त्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे त्या वादळाचा सामोरं जातो आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडतो. आतापर्यंत साडगाव संघाने 12 चेंडूमध्ये 35 लगावल्यात, परंतु 18 चेंडू 56 खूप मोठा डोंगर पार करायचे.
तर या ठिकाणी अगदी सचिन विषयला वाघासारखं खेळावं लागेल आणि विनीत विषयला देखील वाघाच्या बछड्याप्रमाणे खेळावं लागेल. कारण एकाकडे बघितलं तर शरीरयष्टी बलदंड आणि दुसरीकडे क्लास, त्या दोघांची गरज आहे. 18.85 म्हणजे ऑलमोस्ट 19 धावा पाहिजेत. ओरफी चेंडू होता ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. काऊगण झोन मध्ये क्षेत्ररक्षक पंबल झाले आणि गॅदर करेपर्यंत फंबलिंग मध्ये जर बघितलं तर लॉंगोचं क्षेत्ररक्षक आला, बॅकअप मिळालं. तत्पूर्वी 2 दुहेरी धावा अर्जित केल्या. 37 धावा धावफलकावर. तर मॅच खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. चेस खूप रोमांचक ठरणार आहे. ओरफी चेंडू होता, लॉफ केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि हाताला ब्रश झाला चेंडू आणि काऊगोळ्यांच्या डोक्यावर चेंडू फरार आणि गुल्लू आमचे निदेशित करतायत. एडीच चौकार. कोणी 438 करेल, परंतु एका तासांनी का 2 तासांनी ते झालं. आता मला या ठिकाणी असं वाटतंय लेनार्ड संघाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की 91 धावापर्यंत पोहोचतील. ज्या पद्धतीने खेळतायत 91 धावा देखील कमी वाटतायत. ज्या पद्धतीने सचिन खेळतोय 91 धावा देखील कमी वाटतायत. विकेट घ्यावी लागेल. ओ ओ माय गुडनेस, ओ हो, शॉट ऑफ द डे सचिन विषय. दस्सा मी म्हणेल, जर 10 धावा असत्या तरी ती मिळाल्या असत्या. इतकं जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर लंग शॉट ऑफ द डे. 6 धावा शॉट. च्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार, म्हणजे 11 चेंडू 37 धाव्यांवर खेळतोय. आज मात्र इतिहास घडणार आहे. सन्माननीय आदरणीय नितीनजी भेरे सरांचं आगमन झालंय की ज्यावेळेस मी 2013ला प्रथमतः आलो त्यावेळेस नितीनजी भेरे हे माझ्या समवेत समालोचकची भूमिका पार पडत होते. आज देखील ते आम्हाला जोडले जातील. नितीनजी भेरे सरांचं देखील सरचे स्वागत असेल. त्यांनी आमच्या सोबत येऊन जॉईन व्हायचंय. काय बॅटिंग करतोय सचिन विषय, क्लासिक ऑन ड्राईव्ह. अगदी चेंडू काऊगड झोन मध्ये जातोय. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. प्रेशर 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 आणि क्रिकेट इज ऑल अबाउट प्रेशर. जो ऑब्झर्व करेल, जो प्रेशर खांद्यावर घेणार तो जिंकणार. कारण 91 धावा देखील कमी वाटतायत. सचिन विषय असा खेळतोय. कारण वाघाच्या जर दातांना रक्त लागलं तर तो शिकार करणं सोडत नाही. कारण शिकार करणं हा त्याचा धर्म आहे, तो त्याचा गुणधर्म आहे. आणि सचिन विषय इज वन ऑफ दी ब्युटिफुल हंटर. तो स्मित हास्य करून किलिंग करतो. गोलंदाजांवर अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय बॅटच्या माध्यमातून. ती बॅट नाहीये, तो वेपन आहे त्याचं, ते शस्त्र आहे. काय खतरनाक बॅटिंग करतोय सचिन. क्लासिकल हार्ड हिटिंग बॅटिंग. ओ एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये रॅपिड बॉल, हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आला. रॅपिड बंदुकीतून गोळी निघाली आणि सचिनच्या वेपन मधून मला असं वाटतंय न्यूक्लिअर बॉम्बच निघतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खतरनाक बॅटिंग. 4 धावा. काय बॅटिंग केले, खतरनाक बॅटिंग. मी अगोदर सांगितलं होतं की सचिन विषय असा योद्धा आहे साडगावकरांकडे की तो मॅचला कधीही बदलू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. परंतु सचिन असेल तोपर्यंत पॉसिबल आहे. आणि दोन्हीकडे सचिनच आहेत. ओ विकेट केला गेलाय. बाउंड्री लाईन क्लिअर होईल का? झालेली आहे. क्या बात आहे. जितकी उंची तितकं अंतर. चेंडू होतोय या ठिकाणी सचिन विषयचा चुम अंतर 6 धावा.
14 चेंडू 49, म्हणजे या ठिकाणी 50 साठी फक्त एक धाव राहिली. 11 चेंडू 50 धावा जर बघितलं तर केतन मात्रेने केल्यात. 30 चेंडू मध्ये 91 धावा हव्या होत्या, मात्र आता समीकरण ठेवलंय 12 चेंडू 32 धावा, की ज्या एका षटकात पण काढू शकतो सचिन विषय. तर या ठिकाणी सन्माननीय जयजी खापरे, स्काय स्पोर्ट्स या ठिकाणी आमचे लाडके खेळाडू, आमचे लाडके मित्र सन्माननीय जयजी खापरे आणि वासुदेव दादा यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. हो, लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. प्रेशर प्रेशर प्रेशर, काय मॅच. 91 धावाचा चेस कसा करायचा असेल तर हे साडगावकर प्रत्यक्षरित्या दाखवतायत की अशाच पद्धतीने खेळणं फार गरजेचं आहे. आणि लेणारकरांना या ठिकाणी कळत नाहीये की कशा प्रकारे बॉलिंग करावी, कारण प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच पाठवतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅक टू बॅक, हा देखील वाईड असेल. खूप प्रेशर आलंय या ठिकाणी, कारण जर विचार केला तर रोहितच्या पहिल्या षटकात 23 आल्या, त्यानंतर सचिनच्या षटकात 12 आल्या आणि प्रत्येकच्या षटकात तब्बल 24 आल्या. म्हणजे ज्या ठिकाणी 18ची सरासरी हवी होती त्या ठिकाणी 23-24च्या सरासरीने धावा येत आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, एक धाव मिळेल. स्ट्राईक कोणाला मिळणं गरजेची आहे तर या ठिकाणी सचिनला. तर व्यासपीठाकडे आम्ही वळतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय साईस्टल अल्याणी संघाचा सर्वे सर्वा अन्नदाते सन्माननीय वासुदेव दादा, मी नितीनजी बेरे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आमच्या लाडक्या वासुदेव दादांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचे. मायाची शाळ, प्रेमाचं लाईव्ह स्ट्रीमर या ठिकाणी वळायचंय. तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचे. साईस्टर अल्याणी संघाचे सर्वे सर्व वासुदेव दादा जे स्पॉन्सर आहेत. आणि तदनंतर 50 झालेले सचिन वरती बॅट करायची. तर सचिन आनंतर बॅट वरती करणारच. त्यानंतर बोलूया साईस्टर अल्याणी संघाचे कॅप्टन सन्माननीय आदरणीय जयजी खापरे, ही देखील व्यवस्थापन समितीचं आदर तिथे स्वीकारलंय. मी नितीनजी बेरे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते जयजी खापरे यांचं यथोचित मान सन्मान करायचे. साई स्टार अल्याणी यांच्या माध्यमातून शॉपचे ओनर देखील आहेत आणि स्पोर्ट्स शॉपचे ओनर आणि कॅप्टन देखील आहेत. बॅटची एज फ्लाय होतोय आणि फाईन लेग झोन मध्ये चेंडू अतिशय वेगाने फाईन जातोय. इट इज बाउंड्री, इट इज क्लिअर बाउंड्री, चौकार. अडुसष्ट धावा धावफलकावर बिनबाद 68. काय बॅटिंग केली. आय एम फ्लॅटेड. सचिन बॅट वरती करायची. 50 झालीये. सचिन विषय बॅट वरती करा. 50 झालेली आहे, परंतु सचिन विषय बॅट अजूनही वरती करत नाहीये, कारण मॅच फिनिश केल्यावरच बॅट वरती करणार. आणि या मॅच मधून जो विनर होणार आणि त्या विनर होऊन मॅन ऑफ द मॅच ज्या कोणी खेळाडूला मिळेल त्याला साई स्टार शॉप करणं या ठिकाणी आकर्षक इंडियन कॅप मिळणार आहे. काय जबरदस्त प्राइज. आणि मला वाटतं साडगावकर, परंतु हे देखील विसरता कामा नये, कारण सचिन लेनार्ड संघाच्या सचिनने देखील सचिन भोईरने 65 केल्यात आणि सचिन भोईरच्या पावलावर पाऊल ठेवून विपक्ष टीम मधला सचिन विषय हा देखील 50 पर्यंत पोहोचलाय. परंतु अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. फुलटॉस ओव्हर पिच होता, धाव येणार नाहीये. डॉट बॉल, प्रेशर प्रेशर प्रेशर. इतकी मेहनत केली सचिनने, मॅच जिंकून द्यावी लागेल साडगावकरांना, कारण लेनार्डचा देखील सचिनच आहे आणि तो अडवण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. पहिल्या स्पेल मध्ये सचिनने दिले 12
आणि या षटकामध्ये सचिन किती देतोय बघूया. हे षटक देखील चांगलं टाकलंय. म्हणजे सचिन बोईर ब्युटिफुल डिलिव्हरी. सचिन बोईर कंट्रोल बॉलिंग. सचिन बोईर लीड इन फ्रंट. ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थांबवलंय. वेल फिल्डिंग. 2 धावा मिळतील. आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथी होणार नाही. 3 धावा मिळाल्यात. या 3 धावीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफल का बर 71. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. आणि स्ट्राईक कोणाला मिळाले? सचिन विषयला. सचिन विषय या ठिकाणी खेळतोय तब्बल 57 धावेवर. 18 चेंडू आणि 57 धावा. काय बॅटिंग केली सचिन विषयनी. ही मॅच साडगावकरांना जिंकायची असेल तर या 6 चेंडू मध्ये 20 कराव्या लागतील. जर सचिन विषयनी मॅच जिंकवली तर अहम स्पोर्ट्स अजयजी विषय यांच्याकडून रोख 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मी साडगावकरांसाठी मिळणार आहे. आणि ही मॅच जिंकवली तर मॅन ऑफ द मॅच देखील सचिन विषय होऊ शकतो. साई स्टार शॉपच्या माध्यमातून एक इंडियन कॅप देखील प्राप्त होईल. म्हणजे 2000 प्लस इंडियाची टॅगलाईन कॅप देखील मिळेल. म्हणजे किती मान वाढणार आहे. तर माननीय जयजी काबरे आणि वासुदेव दादा सासे साहेबांच्याकडनं. तर मॅचला तर वेळ लावू नका. चला 1 मिनिटाचा ब्रेक आहे. सहा चेंडू 20 धावा. अहम स्पोर्ट बद्दल बोलायला गेलं तर अजयजी विषय यांच्या माध्यमातून अहम स्पोर्ट आमच्या कासगाव या गावी शेलवली या ठिकाणी अगदी सुरुवात केली. आणि या स्पोर्ट्सने हळूवार पद्धतीने अजयनी इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. नवीन नवीन वेगवेगळे प्रयोग केले. आणि रमेश स्मृती चषक असेल त्यानंतर नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ तसंहीच साई एकविरा चषक असेल असे अनेक चषक. शिवनेरचं चषक असेल तर अनेक चषकांमध्ये त्यांनी स्पॉन्सरशिप केली. आणि स्पॉन्सरशिप करत असताना अजयजी विषय यांनी आपला ब्रँड संपूर्ण लोकांमध्ये पोहोचवला. आणि आज किनवली येथील शहापूर येथील त्यांच्या शॉपचं निश्चितप्रमाणे उद्घाटन झालं. आणि चांगल्या प्रकारे स्पोर्ट पोहोचवला जातोय. ज्या पद्धतीने आता साई स्टार अल्याणी संघाचं देखील शॉप ओपन झालंय किनवली या ठिकाणी. तर जयजी काबरे हे देखील चांगल्या प्रकारे प्रमोशन करतायत. लोक आकर्षित होत आहेत. तर या स्पोर्ट्स शॉपचं विशेष करून मी कौतुक करेल अजयजी विषय यांचं देखील. आणि अजयजी विषय यांनी जर सचिनसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय जर 6 चेंडू 20 धावा केल्या तर कंपल्सरी धावा 20 धावा कराव्या लागतील 6 चेंडू मध्ये. आणि ही मॅच साडगावकरांना जिंकायची असेल तर 6वा चेंडू देखील सचिन विषयलाच खेळावं लागणार आहे. काय बॅटिंग केली. तब्बल 18 चेंडू आणि 57 धावा एकट्या सचिनच्या आहेत. आणि विनीत खेळतोय 11वर. ओ बीट होत आहेत परंतु ऑफस्टंपच्या बाहेर वाईट असेल. राहिल्या 6 चेंडू 19 धावा. जितके वाईट टाकणार लेनाडकर 91 धावा देखील सुरक्षित नाहीये. म्हणून तर मी म्हणत असतो की भूकंप आल्यानंतर देखील घर उद्ध्वस्त होतं. घर कोसळतात. सन्माननीय हेमंतजी खापरे आमचे फन मराठीचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून स्लोवर 1 बीट झालाय. सचिन या ठिकाणी स्वतःवर नाराज असेल कारण हा चेंडू फार महत्वाचा होता. आता मात्र 5 चेंडू 19. जर हेमंतजी काबरे त्यांनी देखील आम्हाला स्पॉन्सरशिप केले. हेमंत आपण देखील व्यासपीठावर असं पाहिजे. 5 चेंडू 19 इतका मोठा संघर्ष केला. ही मॅच जिंकून दिली नाही तर कुठेतरी शल्य मनात राहणार सचिनच्या. शॉर्ट बॉल शॉर्ट आर्म हार्ड पंच. व्हाट अ शॉट 114 मीटरचा ह्यूज अँड हँडसम. हे सगळे दोघेही घुसलेत. कारण ज्या पद्धतीने जर बघितलं तर दोघांचं मिश्रण सचिन विषयमध्ये आलंय. षटकार काय जवळ पडत नाहीयेत. तब्बल 115 मीटरचा षटकार मारतोय. काय बॅटिंग करतोय. म्हणजे अजून जर बाउंड्री लांब असती ती देखील कमी पडेल.
इतके जबरदस्त फटके सचिन विषयीचे पाहायला मिळत आहेत. कारण मैदानावर आज दोन्हीकडून सचिनच पाहायला मिळाला. एक सचिन भोईर लेनार्डचा, तर सचिन विषय टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. सचिन विषय इज ऑन फायर. सामना जिंकण्यासाठी तब्बल 13 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लासिक बॅटिंग. स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत आणि ब्रँड अँबॅसेडर काय खेळतोय सचिन विषय. स्पोर्ट्सने देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय. क्लासिक बॅटिंग सचिन, ब्युटिफुल बॅटिंग, अनस्टॉपेबल ट्रेन. अगदी मला वाटतं त्या ठिकाणी धर्मेंद्र, जितेंद्र आणि विनोद खन्नाची मला अनस्टॉपेबल ट्रेन आठवली की जिला थांबवणं शक्य नव्हतं. डॅनीने प्रयत्न केला होता बॉम्बस्फोट करण्याचा, परंतु त्या ठिकाणी ती अडवली आणि जीव वाचवला. मला वाटतं साडगावकरांच्या 11 जणांचा जीव एकटा सचिन वाचवू शकतो. कारण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावींची गरज. खूप मेहनत केली आहे या मॅच मध्ये. ओ अनसाइडला उडवलाय, जेल नाहीये, चौकार येणार. क्या बात आहे, परिस्पर्श. साडगावकरांना एक तर चौकार नाहीतर षटकार. इतकं करून जर हा टार्गेट चेज झाला नाही कुठेतरी नाही तर भरपूर दुःख होणार. कारण इतकी मेहनत केली आणि मेहनतीचं फळ जर मिळालं नाही तर मात्र निश्चित नाराज होणार. परंतु लेनार्डकडे अजूनही घाबरण्याची गरज नाहीये. 1 चेंडू डॉट करा, सचिनची विकेट घ्या आणि मॅच जिंका. कारण सचिनची विकेटच तुम्हाला मॅच जिंकून देईल. 3 चेंडू 9 धावा आणि भूषणलाच ते करून दाखवावं लागेल. विश्वाजी विषय यांच्याकडून देखील 1000, स्पोर्ट्स कडनं 2000. 3 चेंडूत 9 धावा, तब्बल 3000चे आहेत. ओ आला हे आला रे आला. खूप खूप उंच उंच सचिन विषयचा ब्रँडेड षटकार आला. क्या बात आहे. 2 चेंडू चेंडू 3 जर झाल्या तर मात्र स्वर्ग प्राप्ती होईल. उडवलाय आणि मॅच विनिंग षटकार. ओ माय गॉड, मिस्ट्री ऑलवेज क्रिएट द हिस्ट्री. आणि सचिन विषय ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मॅचचा सुपरस्टार. आज मात्र सचिन विषय इतिहास घडवलाय. तब्बल 5 षटकांमध्ये